पेठ परिसरातील मुकुंद नगर, राजीव गांधी नगर भागात ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे या भागातील नागरिकांना व महिलांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे। सांडपाणी घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे। घाण पाण्याचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत। वेळोवेळी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन याची दखल घेतली जात नाही। सदर ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यात यावे यासंबंधी निवेदन आरबी दयानंद बौद्धिशील सामाजिक संस्थेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले असून समस्यांची पूर्तता न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे। यावेळी या भागातील महिलांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 7 भवानीपेठ परिसरामध्ये मुकुंद नगर, राजीव गांधी नगर, बसवंती प्लॉट, जम्मा वस्ती या ठिकाणी राहत असणाऱ्या रहिवाशांच्या दारामधून जी जाणारी मोठी लाईन आहे ते अतिशय लहान 4 इंची पाईप हे 20 वर्षाखाली झालेले आहे। अद्याप यावर कोणती कारवाई झाली नाही व या 20 वर्षाच्या नंतर चालू नगरसेवकांनी यावर काम केलेलं नाही। म्हणून या गोष्टीला आता सध्याच्या परिस्थितीला इतर राहत असणाऱ्या रहिवाशांना सामोरे जावं लागत आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये ड्रेनेज हे 4 फूट गुडघ्यापर्यंतच असल्यामुळे हे घाण पाणी यांच्या सर्व घरामध्ये जात आहे। शेपटीच्या आळ्या वगैरे हे यांच्या घरामध्ये प्रवेश करत आहेत। याचे वेळोवेळी मी आयुक्तांना निवेदन देऊन यावर कोणती कारवाई झालेली नाही। गेल्या आठवड्याखाली एक न्यूजच्या प्रसार माध्यमातून एक आम्ही बातमी प्रसारित केली होती। त्यामध्ये प्रत्येक लोकांच्या घरामध्ये 4-4 फूट पाणी हे त्यांच्या किचन मध्ये गेलेलं असल्यामुळे आम्ही असं निवेदन दिलं होतं की भवानीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षापासून ड्रेनेजचे घाण पाणी हे स्वयंपाकघरामध्ये जात आहे। यावर कोणत्या तरी कारवाई करण्याबाबत म्हणून मी निवेदन दिलेलं आहे। यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। यामध्ये वैयक्तिकरित्या आयुक्त साहेबांनी लक्ष देऊन झोनल अधिकाऱ्यांना पाठवून SI CSI लोकांना पाठवून तात्काळ या ठिकाणचे मोठी पाईपलाईन हे नवीन घालून घेण्यात यावी। अन्यथा सर्व इथे राहत असणारे सर्व रहिवासी त्याचप्रमाणे भवानीपेठ परिसरामधील राजीव गांधी नगर, मुकुंद नगर, जम्मा वस्ती असे राहणार असलेल्या हजारो एक संख्येने लोक घेऊन महापालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। याची समस्त महापालिकेने, जेडूने, झोन अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक SI आणि CSI लोकांनी याची नोंद घ्यावी। अन्यथा ह्याचे पडसाद पूर्ण सोलापूर उमटतील आणि याला सर्व जबाबदार म्हणजे महापालिका, फक्त महापालिकाच राहील। चेंबर भरलेला असते आमच्या दारातलं, सगळ्या घरात पाणी येत आहे। 8:30-8ला पाणी येत आहे। पाणी आलं की चेंबर भरलेला असतंय, त्याच्यातच पाईप लावून आम्ही पहिला पाणी भरतो। पाणी 12 पर्यंत सगळ्याच्या कुणाकुणाच्या नळानं आम्ही पाणी भरतो। घरच्या नळाचं तर आम्हाला पाणी पण भरणं होत नाही, ते गटरीचं पाणी भरल्यावर त्यातनंच आम्ही पहिला पाणी भरतो। आमची लेकरं असं 15 दिवसाला 1 महिन्याला तापीन आजारी पडायल्यात, उलट्या व्हायला, जुलाब व्हायला आणि दवाखान्याला पैसा आम्ही घालतो। असं 12-74 पाणी भरून आम्ही घरात बसतो। ह्याच्या नळाचे 4, त्याच्या नळाचे पाणी भरून घरात बसतो। घरच्या नळाचं तर आम्हाला पाणी पण होत नाही, सगळं गटरीचं पाणी घरात येते आमच्या आतपर्यंत। आणि 4-5 वर्ष झालं सगळं पाणी आलं का गटरवर ते पूर्ण घरात पाणी पलटत आहे। शेपटाच्या आळ्या आमच्या लेकरांनी जर उचलून तोंडात घातले त्याला कोण जिम्मेदार? त्यांना रोग लागल्यावर काय करायचं? पाईपलाईन बदला, गटर काढली तरी बी भरायला लागलाय, गाळ काढलं तरी बी भरायला, नाही काढलं तरी भरायला लागलं। पाणीच पास नाही अजिबात। किती बी गटरवाल्यानं काढलं तरी बी भरायला लागलंय। आम्हाला गटर लाईन बदलून पाहिजे, पाईपलाईन। आम्हाला चेंबर काढण्याची गरज नाही। आमच्या घराने पाणी घुसावलं, आमचे बारके बारके लेकर आहेत। याचा काय तर फैसला कारण आम्ही साहेब तिथं जिल्हा परिषदेला येऊन आम्ही सगळं तंबू टाकून राहणार आहोत। मला निर्णय घ्या, डेरीची लाईन आम्हाला बदलून द्या। एक तर घरामध्ये पाणी शिरायला, नळाला सुद्धा घाण पाणी यायला लागलाय। जे पाऊस चालू व्हायच्या अगोदर करून दिलं तर बरं नाही। सगळं जण धरणं देऊन घरा तिथं बसणार आहे मग याला जिल्हा परिषदला।